पत्रकार मित्रांनो, आज तुम्हाला थोडंसं तातडीनं आणि अचानकपणे बोलवण्याचं कारण म्हणजे असं की काल आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री उदय सामंत हे नेहमीप्रमाणे फुकटचा फटका मारायला चिपळूणच्या दौऱ्यावर होते आणि चिपळूणच्या दौऱ्यावर असताना त्यांनी एक नाहक माझ्यावर काही टीका टिप्पणी केली, माझ्याबद्दल संशय निर्माण व्हावा, माझ्या भूमिकेबद्दल संशय निर्माण व्हावा अशा प्रकारची काही वक्तव्य त्यांनी केली. खरं तर उदय सामंतांची सगळी जर राजकीय कारकीर्द तुम्ही बघितलीत तर त्यांनी प्रत्येक पक्षाच्या नेत्यांची चापलुसी करून त्यांनी प्रत्येक पद आपल्या पदरामध्ये पाडून घेतलेला आहे. चापलुसी करणं हा त्यांचा हातखंडा आहे आणि अशा चापलूस माणसानं केलेल्या वक्तव्याची फार काय मला दखल घेण्याची आवश्यकता वाटत नव्हती, परंतु तुमची चापलुसी चालू राहण्याकरता म्हणून तुम्ही कारण नसताना दुसऱ्यावर टीका टिप्पणी का करावी? तुम्ही तुमचं कर्तृत्व काय, तुम्हाला मिळालेल्या अधिकाराचा वापर करून तुम्ही कोणती लोकांची जनहिताची कामं करता आहात ते सांगणं आवश्यक आहे. काल त्यांनी मला सांगितलं की मी जे माझ्या मतदारसंघामध्ये जी MIDC मंजूर करून घेतलेली आहे त्या MIDC मध्ये भास्कररावांनी माझ्याकडे पाठपुरावा किती वेळा केला अशा पद्धतीने त्यांनी विधान केलं. खरं तर ते फार बाहेर असतात, त्यांनी थोडं आपल्या घराकडे लक्ष जास्त दिलं पाहिजे असे माझा त्यांना सल्ला आहे. घराकडे याचा अर्थ जिल्हा मी त्यांचा घर समजतो आणि म्हणून त्यांनी स्वतःच्या घराकडे जास्त लक्ष द्यावं. मी स्वतः ते मंत्री झाल्यानंतर त्यांना स्वतः भेटलो, त्यांना पत्र दिलं आणि त्यांच्याच दालनामध्ये मुंबईमध्ये मंत्रालयात ही गुहागरमध्ये MIDC व्हावी याकरता बैठक देखील झाली. त्यानंतर ज्या रत्नागिरीच्या रिजनल ऑफिसर आहेत MIDCच्या त्याही माझ्याकडे आल्या, आपण त्या कामाला चालना दिलेली आहे. तरी देखील ते म्हणतात की मला भास्करराव भेटलेच नाहीत आणि याच्या उपर मी भेटायला कधीही मला कमीपणा वाटत नाही आणि मला कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही. माझ्या मतदारसंघातल्या लोकांना, तरुणांच्या हाताला किंवा महिलांच्या हाताला जर काम मी देऊ शकत असेल तर त्याचं मला खूप समाधान वाटेल. उदय सामंतांना माहिती आहे की ते उद्योग मंत्री झाल्यानंतरच या राज्यामधले होऊ घातलेले अनेक चांगले प्रकल्प हे परराज्यामध्ये गेलेत आणि विशेष करून त्यांच्याच कारकिर्दीमध्ये ह्या जास्त घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नाही. आपण या ठिकाणी MIDC सुरू करू याचा त्यांना विश्वास वाटत नसावा, कदाचित त्यांच्यामध्ये ती कुवत देखील नसावी, म्हणून ते माझ्याकडे बोट दाखवतात. त्यांनी आणखीन एक माझ्यावर आरोप केला, नाव नाही घेतलं माझं, परंतु नेहमी संशय निर्माण करायचा की त्या भागामध्ये कोणाच्या किती जमिनी आहेत याची मला माहिती आहे. मी उदय सामंतांना जाहीरपणे आव्हान देतो, तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही त्या उद्योग खात्याचे मंत्री आहात, त्या तिथे मी किंवा माझ्या कुटुंबियांची 1 इंच जरी जमीन असेल आणि ती जमीन माझी आहे तिथं म्हणून मी ती MIDC आणू इच्छितो अशा पद्धतीचा तुम्ही संशय निर्माण करताय. खरं तर नाणार आणि त्या ठिकाणी बारसू इथे कोणाची नावं घेतली जातात ही सर्वांना माहिती आहे आणि म्हणून इथं काहीतरी संशय निर्माण करायचा. 1 इंच जरी माझी किंवा माझ्या कुटुंबियांची जमीन जर असेल तर मी राजकारणातून निवृत्त होईन. न पेक्षा तुम्ही व्हाल का चापलुशीच करत राहाल? हे एकदा स्पष्ट करा आणि महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही सांगा. दुसरी गोष्ट त्यांनी आरोप माझ्यावर असा केला किंवा स्वतःचं मोठेपणा नसलेलं त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला की मी राज्य पातळीवर काम करणारा नेता आहे, त्यामुळं असल्या किरकोळ गोष्टींच्याकडे म्हणजे मी लक्ष देत नाही. एका बाजूला उदय सामंत स्वतःला राज्य पातळीवरचा नेता समजतात आणि दुसऱ्या बाजूला ते सांगतात की भास्करराव सिंधुदुर्गात पण निवडणूक लढवू शकतात, रत्नागिरीतून पण लढवू शकतात किंवा ते बारामतीतून देखील निवडणूक लढवू शकतात.
असं त्यांनी सांगितलं. याचा अर्थ तुम्ही फक्त स्वतःला राज्य पातळीवरचा नेता हे म्हणता, परंतु राज्य पातळीवरचा नेता मीच आहे हे तुम्हीच अधोरेखित करता. त्याबद्दल मी उदय सामंतांना धन्यवाद देतो. बाकी बाबतीत मी नाराज असलो तरी या बाबतीत त्यांना मला धन्यवाद दिलेच पाहिजेत. कारण राज्य पातळीवर कुठल्याही मतदारसंघात जाऊन भास्कर जाधवच निवडणूक लढवू शकतो हे त्यांनी मान्य केलं. त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी दुसरा एक टोला मला मारला की भाषणं काही मला पण करता येतात. येत असतील, विचारतो कोण? तुमच्या भाषणाला गल्लीतलं कुत्रं सुद्धा विचारत नाही. पण मी मात्र राज्य पातळीवर भाषणं करतो, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये भाषणं करतो, त्याची संपूर्ण राज्य दखल घेतं. आणि असं मला वाटतं की उदय सामंत चापलुसी करून राज्य पातळीवरचे नेता झालो म्हणून ते सांगत असतील आणि त्यामुळं त्यांच्या भाषणांना किंवा त्यांना कर्तृत्व नसल्यामुळे कोणी किंमत देत नाही. मला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक माझा चाहता वर्ग झालेला आहे, माझा फॉलोअर्स मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मी एखादं विधान केलं, मी एखादी मुलाखत दिली, मी एखादं भाषण केलं की लाखो व्ह्यूअर्स मिळतात. हे तुमचे चॅनलच त्याला साक्षीदार आहेत. त्यामुळं उदय सामंतांची पोटदुखी तीच असेल, पोटदुखी की आपल्याला कोणी विचारत नाही आणि यांना मात्र संपूर्ण महाराष्ट्र उचलून धरतो. दुसरं उदय सामंतांचं असं म्हणणं असेल की भास्कर जाधव मला भेटले किती वेळा, मी त्यांना कितीही वेळा भेटायला तयार आहे. तुमच्याकडे उद्योग खातं आहे, या उद्योग खात्याच्या माध्यमातून टीका टिप्पणी करणं, आरोप प्रत्यारोप करणं, चापलुसी करून पदं मिळवणं यापेक्षा मिळालेल्या पदाचा फायदा आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला किती तुम्ही करून देतात याच्याकरता तुम्हाला एक वेळा काय मी 4 वेळा सुद्धा भेटायला तयार आहे. माझ्या वैयक्तिक कुठल्याही कामाकरता मी कधीच कोणाला भेटत नाही. मतदारसंघातल्या जनतेच्या कामांकरता मी कोणालाही कितीही वेळा भेटायला तयार आहे. कारण ज्याच्या हातामध्ये सत्ता असते त्या सत्तेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सुटावेत याकरताच मी गेले अनेक वर्ष प्रयत्न करत असतो. परंतु हे पालकमंत्री काहीही कर्तृत्व नसलेले पालकमंत्री आहेत. आज राज्याच्या तिजोरीतून त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाला किती पैसे आणले ते एकदा त्यांनी जाहीर करावे. खरं तर मला त्यांनी बोलायला भाग पडलं, मी बोलत नव्हतो. डीपीसीचा आमचा मिळालेला निधी त्याची पत्र आमच्या मतदारसंघातून पाठवण्याचं काम करायचं आणि मी तुम्हाला कसा निधी दिलाय हे सांगण्याचा ह्याच्यात तुमचं कर्तृत्व काय? हा तर बंदित निधी असतो, हा तर ठरलेलाच निधी असतो, तो मिळणाराच असतो आणि मिळणाऱ्या निधीची पत्र द्यायची आणि मी तुमची विकास कामं करतोय म्हणून सांगायचं. याच्या ऐवजी उदय सामंतांना माझी विनंती आहे की तुम्ही राज्याच्या तिजोरीतून किती पैसे आणताय आणि लोकांचा विकास किती करताय त्याची एकदा आकडेवारी जाहीर करा. मी हे सातत्यानं सांगतोय, सभागृहात पण सांगतोय, सगळीकडे सांगतोय. या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचं कर्तृत्व नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सरकारमध्ये मंजूर झालेल्या कामांच्या विकास कामांना स्टे देणारे हे लोक या रत्नागिरी जिल्ह्याचा काय विकास करणार? हे काही करणार नाहीत. आणि म्हणून चापलुसी करून फक्त पदं मिळवू शकतात उदय सामंत. यापेक्षा उदय सामंतांनी फार माझ्यावर टीका आरोप करण्याच्या भानगडीत पडू नये. कारण मी त्यांच्या कुठल्याही भानगडीत पडत नाहीये. आणि थोडं त्यांनी बाहेर लक्ष देण्याच्या ऐवजी घराकडे लक्ष द्यावं, घराकडे म्हणजे जिल्ह्याकडे लक्ष द्यावं, एवढंच मी त्यांना मित्रत्वाचा सल्ला देतो. आता तुम्हाला काय विचारा. असंही म्हटलेलं आहे की रत्नागिरीमध्ये पंतप्रधानांविषयी गोंबा मारून पंतप्रधान बदल होत नाही त्याच्यामध्ये. असं आहे की सध्या पंतप्रधानांच्या बद्दल यांना सातत्यानं काहीतरी बोलल्याशिवाय भाजपमध्ये यांना विचारतो कोण? त्यांना कोणी विचारणार नाही. आणि म्हणून काल परवा हेच जे बोलत होते पंतप्रधानांच्या बद्दल ते आज त्यांना विरुद्ध बोलावं लागतंय. त्यामुळं पंतप्रधानांना जर पंतप्रधानांच्या बाजूनं बोललं नाही तर आपल्याला काही राजकारणामध्ये महत्त्व नाही, हे महत्त्व नाही. आणि म्हणून केवळ सहानुभूती मिळवण्याकरता ते बोलतात भाजपाची. एमआयडीसीच्या बाबतीत बोलताना ते असंही म्हणाले की तुम्ही जी टेक्सटाईल पार्कची मागणी केली होती तर तो प्रत्यक्षात टेक्निकल ते होऊ शकत नाही, सक्सेस होऊ शकत नाही आणि हा अभ्यासाचा विषय भास्कर जाधवांना कळणार. ठीक आहे, भास्कर जाधवांना कळणार नाही अभ्यासाचा विषय. भास्कर जाधव मंत्री म्हणून तुमच्याकडे जाऊन बसले होते ना, त्यांना बोलवायचं, त्यांना समजावून सांगायचं की भास्करराव हा टेक्सटाईल पार्क कसा होऊ शकत नाही. मी सांगितलं असता कसा होऊ शकतो तो.
आणि मग नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही कुठला आम्हाला उद्योग इथं देताय की जो प्रदूषणकारी असणार नाही, जो रासायनिक उद्योग असणार नाही, जो लोकांच्या जबरदस्तीने जमिनी घेणार नाही, अशा प्रकारचा उद्योग मी मागणी केली असती. तुम्ही सुचवा मला, मी मान्य करेन. माझा आग्रह नाही आहे की ते टेक्स्टाईल पार्क पाहिजे म्हणून, परंतु तुम्हाला संधी मिळाली, त्या संधीमध्ये तुम्ही तुमचं कर्तृत्व दाखवण्याची तुम्हाला संधी आहे, ती त्यांनी घ्यावी. त्याला जोडून ते असं म्हणाले की आता कुठेतरी निवडणुका जवळ येत आहेत याची जाणीव होते, कारण भास्कर दादा आता रस्त्यावरती उतरण्याचे होते. नाही, असं आहे की मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी स्वतःच्या घराकडे जास्त लक्ष द्यावं, हे मी सातत्याने एवढ्या करताच सांगतोय की ही इंडस्ट्री 2014 साली आपण मंजूर झाली आहे. आता तरी मी जागा झालोय असं नाही, परंतु ज्यांची कूपमंडूक वृत्ती आहे, ज्यांचं ज्ञानच तेवढं आहे, ज्यांनी पद चापलुशी करून मिळवलेली आहे, त्यांना काय कळणार? अरे तो GR वाचा म्हणा, तो GR वाचलात की आपोआप कळेल कधी मंजूर झालंय ते. त्यांचं म्हणणं असं होतं की तिथल्या लोकांनी उठाव केला की आमची सातबाराने नावं काढावी आणि आम्हाला एमआयडीसी वाघर तालुक्यात अन्यत्र एमआयडीसी घ्या, पण मराठा समाजाचा विरोध आहे. त्याबाबत तुम्ही हे सगळं जसं त्यांचा छापलंय तसं हे छापणार ना सगळं? हो. नक्की ना? प्रोसिडिंग त्यांच्याकडे मीटिंग झाली, त्या प्रोसिडिंगमध्ये स्पष्टपणे मी असं म्हटलंय की समर्थन देणाऱ्या लोकांना बोलवा, पाठिंबा देणाऱ्या लोकांना बोलवा, दोघांचंही म्हणणं ऐकून घ्या आणि त्याच्यामधून कोणावर अन्याय होतोय असं वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही निर्णय घ्या योग्य तो. परंतु केवळ विरोधाला विरोध करायचा, ज्यांच्या जमिनीच त्या MIDC मध्ये जात नाही ते लोक विरोध करतायत, हे लक्षात घ्या तुम्ही. ज्यांच्या जमिनी जात आहेत ते किती विरोध करतायत. त्यामुळं ते जे म्हणतायत ते खरं नाही. तर भारतीय जनता पार्टीचा पूर्वीपासूनचा एकमेव एजेंडा आहे की त्या ठिकाणी MIDC होऊ नये, लोकांच्या हाताला काम मिळू नये, महिलांच्या हाताला काम मिळू नये आणि त्यांनी आमच्या बागांमधूनच काम करावं, अशी जी मनोवृत्ती आहे ती मनोवृत्ती याच्या पाठीमागे आहे. उदय सामंतांना काय समजतंय? उदय सामंत काय सांगतात मला? तुम्ही लोकांच्या उलट भावना या लक्ष, म्हणजे लोकांची हे कोणाचा विरोध आहे? याला भाजपाचा विरोध आहे. आणि भाजपा काही बाकीच्या लोकांना आताशी धरून सांगतायत. विनय नातूंनी माझ्या विरोधात पत्रक काढलं होतं, मी त्यांच्या घरासमोर जाऊन सभा घेतली, गाडीवर उभा राहिलो, 1.5 तास भाषण केलं. या मी MIDC जी मंजूर करतोय ती काय नुकसानकारक आहे ती मला सांगा, आपण रद्द करू. आणि त्यांनी असं सांगितलं होतं निवडणुकीला, उदय सामंतांचं ज्ञान फार आगाध आहे, 2014च्याच निवडणुकीमध्ये त्यांनीच पत्रक काढलं होतं की भास्कररावांना मतदान करू नका, ही MIDC येते. मी सांगितलं चला, मी सांगतो, मी जर चुकीचं काय करत असेल तर मला मतदान करूच नका. पण त्याच भागामध्ये मला 70% मतदान मिळालं. मी स्वतःच सांगतो, आजही मी तेच सांगतो. काय झालं? अजगोली नगरपंचायतीतून बाहेर काढली, काय झालं? त्या ठिकाणी व्ह्यू गॅलरी तोडली, काय झालं? जेटी तोडली. त्यामुळे उदय सामंतांना पुन्हा एकदा मी हेच सांगेन की मी हे पुन्हा एकदा सांगतोय की ज्यांचा पाठिंबा आहे त्यांना बोलवा, ज्यांचा विरोध आहे त्यांना बोलवा आणि तिथे समोरासमोर सौदार्यपूर्ण वातावरणामध्ये चर्चा होऊ द्या आणि मग निर्णय घ्या. माझं काय म्हणणं नाही, लोकांनी काय ते ठरवू देत, माझा त्याला काही विरोधी नाही. आणि मग जमिनी कोणाच्या आहेत तेही एकदा सांगा. केवळ संशय निर्माण करायचा आणि आपल्या बुद्धीचं दिवाळं काढायचं हे बरोबर नाही. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की तुम्ही रत्नागिरीतून निवडणूक लढवणार म्हणून हे आरोप प्रत्यारोप सुरू झाले. नाही, असं आहे की उदय सामंतांना बहुतेक भीती वाटलेली असावी की मी रत्नागिरीमधून निवडणूक लढवतोय, पण त्यांनी एक मात्र मान्य केलं की मी महाराष्ट्रामध्ये कुठूनही निवडणूक लढवू शकतो. त्यामुळे उदय सामंतांना त्या बाबतीत मी धन्यवाद नक्की देईन की त्यांनी माझी कर्तृत्वाची उंची मान्य केली. पण तुमचं जवळजवळ बघितलं, उदय सामंत राजकारणात सक्रिय झाल्यापासून तुमच्या दोघांमध्ये संघर्ष आहे, मग आता एवढं प्रेम का त्यांचं तुमचं? तसं असं आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये कोणाचीही लावालावी करून आणि कोणाचीही चापलुशी करून कधीच मी राजकारणामध्ये कुठलीही पदं मिळवली नाहीत. दुसरी गोष्ट मित्रांनो, मी माझ्या राजकीय जीवनामध्ये दुसऱ्याच्या पुढ्यातलं ताट कधीच ओढलं नाही. त्याला बाजूला करा आणि मला संधी द्या, हे माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच केलं नाही. ज्या ठिकाणी नसेल त्या पक्षाचं स्थान त्या ठिकाणी मी स्वतःला तिथं उडी घेतो आणि पक्षाचं स्थान निर्माण करून देतो. पण हे दुसऱ्याची लावालावी करणं, जिथं ज्या नेत्याबरोबर असतील त्याच्या मागं पुढं फिरणं, चापलुशी करणं आणि प्रत्येक गोष्ट पदरात पाडून घेणं हा त्यांचा स्थायी भाव आहे, हे सर्वांना माहिती आहे.
का त्यांनी माझ्यावर काल टीका करावी मला आश्चर्यच वाटतं, कारण माझं आणि त्यांचं काही तसं बोलणंही झालेलं नव्हतं कुठल्या बाबतीत. ते शेवटी म्हणाले की आम्ही भास्करराव जाधव आणि आम्ही एकत्र बसू आणि एमआयडीसीचा प्रश्न सोडवू. मग याच्यात तुम्ही पुढाकार आमदार म्हणून घेणार का? हो, मी जाणार आहे त्यांना भेटायला, पण तेवढंच फक्त सांगा तू लिहू नका की भास्करराव जाणार म्हणून. ते मला बोलवणार नाहीत. मी त्यांची हिंमत नाही मला बोलवायची. मीच स्वतः जाणार आहे त्यांना बोलवायला की तुम्ही कसं म्हणालात की मी पाठपुरावा केला नाही, तुम्ही कसं म्हणालात की इथं जमीन कोणाची आहे, तुम्ही कसं म्हणालात की इथं फक्त विरोध करणारे लोक आहेत. हा जाब विचारला मीच जाणार आहे, मी स्वतःच जाणार आहे. कशाला घाबरायचं, कर नाही त्याला डर कशाला. आणि मी तर काय असं मला गर्व नाही, परंतु माझी नेहमी सत्तेची बाजू असते आणि म्हणून मी कधीच कोणाला घाबरत नाही. ते असं म्हणले एक राजकीय प्रश्न. एक मिनिट ते असं म्हणले की किरण सामंत जर इकडनं उभे राहणार असतील लोकसभेला तर 2.5 लाखाच्या मताधिकाने त्यांना 2.5 नाही, किरण सामंत उभे राहणार 3.5 लाख मतांनी ते निवडून आणणार आहेत त्यांना. असं आहे, म्हणजे आम्ही कुठून उभं आहे म्हटलं तर फक्त टिंगल टवाळी करायची आणि 3.5 लाख ती त्यांना काही मला जास्त लक्ष घालायची गरज नाही. राजकीय प्रश्न. यशोमती ठाकूरांनी असा एक आरोप केला की माझ्या विरोधात ईडीची चौकशी लावा म्हणून एक निवेदन देण्यात आलं. सगळ्यांच्या बाबतीमध्ये हाच प्रकार सुरू आहे. हिंमत असेल तर ईडीची चौकशी लावा असं थेट आव्हान यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेलं आहे. काय प्रतिक्रिया असेल? या देशामधला विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आता पूर्णपणे धीर चेपलेला आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांची मानसिकता तयार झालेली आहे की हे खोटे नाटे आरोप करून आपल्याला जेलमध्ये टाकतात, आपल्या पक्षात गेल्यानंतर आपण स्वच्छ आपल्याला करून टाकतात, म्हणजे आपल्यावरचे सगळे आरोप ते धुवून काढतात, कुठलाही आरोप नाही. आणि मी सभागृहामध्ये सांगितलंय की तुमची विचारधारा, तुमचा विकासाचा कार्यक्रम, तुमच्या नेतृत्वावरचा विश्वास हे बघून तुमच्या पक्षात किती लोक आले आणि ईडी, NIA, CBI, इन्कम टॅक्स ह्याच्या रेडमुळे लोक तुमच्या पक्षात किती आले हे मी तेव्हाही सांगितलंय. पण आता विरोधी पक्षानं हे ठाम निर्धार केलेला आहे की ह्यांच्या पक्षात जाऊन सुद्धा जनता काही आपल्याला स्वीकारणार नाही, पाठिंबा देणार नाही. कारण रोज रोज येणारे नवीन सर्वेचे रिपोर्ट जे आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधातलेच आहेत. एकनाथ शिंदे गट बरोबर घेतला, काही फरक नाही पडला. अजितदादा पवारांना घेतलं, तेव्हाही सर्वेमध्ये तेच येतंय की भारतीय जनता पार्टीचे लोक जास्त निवडून येणार नाहीत. त्यामुळे यशोमती ठाकूर जर बोलले असतील, मी ऐकलं नाही, बोलले असतील तर हा धीर चेपलाय आणि सर्वांनीच येणाऱ्या संकटाला सामोरं जाण्याकरता मनाची तयारी ठेवावी एवढं मी सांगेन. नितीन देसाई यांचा स्टुडिओ जो आहे तो दिल्लीतल्या लोकांमुळे वाचवत आला नाही असा आरोप संजय राऊतांनी केलेला होता. त्याला भाजपने प्रत्युत्तर असं दिले की मातोश्रीवरून असे बरेच उद्योजक जे मराठी उद्योजक आहेत त्यांना हाकलवून देण्यात आलं. काय उत्तर असेल उद्धव ठाकरे गटाकडे? असं आहे की भाजपा आणि भाजपाचे लोक आणि त्यांचे नेते कोणावरही काहीही आरोप करतात आणि त्याची उत्तरं मागतात. तुम्ही भाजपाच्या कुठल्याही माणसावर आरोप झाला तर ते उत्तर देत नाहीत, ते दुसरीकडे बोट दाखवतात. याचा अर्थ सत्यापासून पळ काढणारी भाजप आहे. आज सगळ्यात तुम्ही बघा की ते दुसऱ्यावर आरोप करतात, त्यांच्यावर झालेल्या एकाही आरोपाचं ते उत्तर देत नाही. ते मीडियावर सुद्धा दुसऱ्याला आरोप करतात, पण त्यांच्यावर झालेल्या आरोपाचं उत्तर, त्यांच्यावर आरोप केलात की त्यांनी काय केलं म्हणून सांगतात, अरे पण तुमच्यावर आरोप झाले त्याचं उत्तर कोण देणार. आणि म्हणून भाजपा हा फक्त आणि फक्त सत्यापासून पळ काढणारा पळपुटा पक्ष आहे. मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण रखडले. आज मनसेची पदयात्रा होते आणि मनसेचा रोष हा फक्त इथल्या स्थानिक खासदार आणि आमदारांवर आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की इथल्या खासदार आणि आमदारांना जागा दाखवून दे ज्यांच्यामुळे हा महामार्ग रखडलाय. असं आहे की परवांच्या दिवशी हाच प्रश्न मला मुंबईमध्ये विचारलं गेलं. हा रस्ता रखडला ही गोष्ट खरी आहे. त्यामध्ये आम्ही सातत्यानं काय प्रयत्न केला तेही मी विस्तारानं सांगितलं. मी गडकरी साहेबांना किती वेळा भेटलो तेही सांगितलं. मध्यंतरी गडकरी साहेबांनी उद्धव साहेबांना एक पत्र लिहिलं होतं की मराठवाड्यातले रस्ते हे शिवसैनिकांच्या विरोधामुळे थांबलेले आहेत किंवा रखडलेले आहेत. मी लगेच त्यांना पत्र पाठवलं की आमच्याकडचा रस्ता जो रखडला आहे तो कोणामुळे रखडलाय सांगा, आम्ही त्यांना जाऊन भेटू, आम्ही त्यांना समजावू. गडकरी साहेबांनी उत्तर नाही दिलं. मी स्वतःहून गडकरी साहेबांना भेटलो आणि सांगितलं की तुम्ही व्हॅनिटी व्हॅन तयार करा एखादी, तिच्यामध्ये बसा आणि व्हॅनिटी व्हॅनमध्ये आपण बसून हात तुम्ही पनवेल ते चिपळूणपर्यंतचा प्रवास करा आणि रस्त्याची वस्तुस्थिती काय ती बघा, हे मी त्यांना सांगितलं. परंतु त्यातलं काही झालेलं नाही. आता आमदार खासदारांच्या ह्याच्या हातामध्ये जर एवढ्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे असतील, समजलं काय, तर मग केंद्रीय म्हणजे हा रस्ता आहे नॅशनल हायवे,
हा केंद्रीय मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे. मग त्यांची जबाबदारी काहीच नाही का? राज्य सरकारची जबाबदारी काहीच नाही का? कोकणातल्या केंद्रामध्ये मंत्री म्हणून काम करणाऱ्या लोकांची जबाबदारी काहीच नाही का? कोकणातले राज्यामध्ये मंत्री जे आहेत मंत्रिमंडळामध्ये त्यांची जबाबदारी काहीच नाही का? आणि म्हणून जर मनसे केवळ आणि केवळ ही आमदारांची आणि खासदारांचीच फक्त जबाबदारी म्हणत असेल तर आम्ही ती स्वीकारला तयार आहोत. पण ह्या एवढ्या सगळ्या एजन्सी ह्याला जबाबदार नाहीत असं एकदा त्यांनी जाहीर करावं, मग आम्ही आमची जबाबदारी स्वीकारला तयारच आहोत. शरद पवार सभेनंतर आज बीडमध्ये अजित पवारांची उत्तर सभा होती. कसं बघताय या सगळ्या? नाही, काही बघायची गरज नाही. तुम्ही मध्यंतरी म्हणालात की आता मला गरज पडली तर अजित पवारांना सुद्धा अंगावरती घ्यायला लागेल. नाही, असं नाहीये. व्यक्तिगत तो काय वाद नाही. आता काय झालं, त्यांचा गट विरुद्ध आमचा गट, म्हणजे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती. त्यामुळं हा राजकीय लढाई होणारच आहे, त्याला काही पर्याय नाहीये. आणि मी पळपुटा माणूस नाहीये, पळणार नाहीये. काय व्हायचं ते होईल, काय त्याची चिंता करायची. मुंबई गोवा महामार्गाच्या बाबतीतच प्रश्न आहे. रवींद्र चव्हाण यांचे आतापर्यंत जवळपास 3 ते 4 दौरे झालेले आहेत, तरी पण रस्त्यावरचे जे खड्डे आहेत ते तसेच पाहायला मिळते. मुंबई गोवा महामार्ग फक्त राजकारणापुरता वापरण्यात येतो असं वाटतं? 100% मुंबई गोवा महामार्ग हा केवळ आणि केवळ कोकणामध्ये भाजपा वाढत नाही, त्यामुळंच मला वाटतं की हा रस्त्याचा विषय जाणीवपूर्वक लांबणीवर टाकणं जात आहे. जाणीवपूर्वक हा विषय रखडवला जातोय आणि ह्या विषयाकडे गांभीर्यानं अजिबात बघितलं जात नाही. आता शिवसेनेला बदनाम करण्याकरता तुम्ही हा रस्त्याचा वापर काय करणार? केंद्रात सरकार तुमचं आहे, राज्यात सरकार तुमचं आहे. तुम्ही शिवसेना म्हणजे उद्धव साहेबांच्याकडे बोट दाखवून करणार काय? उद्धव साहेबांच्याकडं. आणि मी प्रत्येक वेळी माझ्यासारख्या सगळ्याच लोकप्रतिनिधी आपापल्या परीनं, केवळ एकट्याने मी म्हणणार नाही, आम्ही सभागृहात अनेक वेळेला याच्यावर तुटून पडलेलो आहेत. विशेष करून मला इथं स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की सभागृहामध्ये ज्या ज्या वेळेला हा मुद्दा उपस्थित केला त्या त्या वेळेला भारतीय जनता पार्टीचे आशिष शेलार, जे आमदार आशिष शेलार आहेत मुंबईचे अध्यक्ष, तेही माझ्याबरोबर माझ्या इतकीच ताकदीनं या विषयामध्ये त्यांनी म्हणजे पुढाकार घेतलेला आहे. त्यांनीही घेतलेला आहे, असं नाही म्हणता येणार नाही. पण शेवटी हे आमच्या हातात नाही, त्याला मर्यादा आहेत. लोकांना असं वाटतं की हे सगळं आमच्या हातात आहे, परंतु एखाद्या जबाबदार राजकीय पक्षाला सुद्धा जर वाटत असेल हे आमच्या हातात आहे तर मग लोकशाहीची शोकांतिका आहे. सर, मनसेच्या आरक्षण आंदोलनामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती. परशुराम असेल, रायगडमध्ये असेल किंवा निवळे असेल, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झालेली, वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा. नाही, असं आहे, मनसेचं एवढं काय बाबा मी आता तिकडून आलो, कुठं काय वाहतूक कोंडी मला वगैरे काय गेली नाही यात्रा, ती अजून जायची आहे. काही वाहतूक कोंडी कुठेही मला दिसलेली नाही मनसेच्या झाली नाही. परंतु जर झाली असेल आणि त्याच्या कारणातून जर केंद्र सरकार हा रस्ता पुरा करण्यासंदर्भात दखल घेणार असेल तर काय वाईट झालं असं मी काय म्हणणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.